हॅलो फ्रेंड्स, ज्याप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणतीही गोष्टी करताना काही आपण नियम पाळतो आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियम असतात। ते जर नियम पाळले, समजा तुम्ही ड्रायव्हिंग करता आहे तर तुमचा ॲक्सिडेंट झाला नाही पाहिजे यासाठी तुम्ही बरोबर नियम पाळता, काही पद्धती पाळता। त्याचप्रमाणे आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये पण ॲक्सिडेंट झाला नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला काही काही नियम पाळावे लागतील, तर आपलं सेक्शुअल लाईफ बेटर होईल आणि डेफिनेटली आपलं सेक्शुअल लाईफ चांगल्या प्रकारे आपण जगू शकतो। त्यासाठी आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला याविषयी तंतोतंत शास्त्रीययुक्त सायंटिफिक मेसेज किंवा जो की माझी स्टडी असेल तो तुमच्या समोर मांडण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे। तर मित्रांनो, काही नियम आहेत सेक्शुअल लाईफमध्ये की जसं की तुम्हाला मी एक 4-5 नियम सांगेल की सेक्स करताना जेव्हा तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करता तेव्हा तुमचा मूड खूप फ्रेश पाहिजे। जर ज्या दिवशी तुमचा मूड फ्रेश नसेल त्या दिवशी तुम्ही सेक्स अवॉइड करा। सेकंड थिंग, बिफोर डुईंग द सेक्स डेफिनेटली दोघांनी आंघोळ करणं गरजेचं असतं। त्याच्यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा निघेल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुमचे हॅपी हार्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये निघतील, त्यामुळे तुम्हाला सेक्शुअल परफॉर्मन्समध्ये अजून मजा घेता येईल। तिसरी गोष्ट, ज्या गोष्टी आपल्या पार्टनरला आवडत नाहीत त्या गोष्टी दोघांनी पण बिलकुल करायला पाहिजे नाही। जसं की तुम्हाला सांगतो मी की स्त्रियांनी जे काही विषय त्यांच्या डोक्यामध्ये असतील, काही प्रश्न असतील, त्यावेळेला सेक्स करताना ते विषय काढायला नाही पाहिजे। आणि पुरुषांनी जर आपल्या स्त्रीला स्मोकिंग म्हणा किंवा अल्कोहोल म्हणा, काही तंबाखूचं सेवन असेल, असं काही जर तिला जर आवडत नसेल तर ते तुम्ही करू नका। चौथी गोष्ट, जेव्हा केव्हा तुम्ही सेक्स करता तेव्हा तुमची बेडरूमची बरोबर स्वच्छता ठेवा, जेणेकरून तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे। लाईट कमी ठेवा, थोडा डिम लाईट ठेवा। आणि नंतर 6वी गोष्ट की जर तुम्ही सेक्स परफॉर्मन्स करत असाल तर तुम्ही नक्की तुम्ही काळजी घ्या की आपले मुलं झोपलेले आहेत, आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि मध्ये आपल्या सेक्स करण्याच्या प्रक्रियेमध्ये बिलकुल अर्थ आला नाही पाहिजे। ह्या ज्या गोष्टी असतात मित्रांनो, ह्या खूप महत्त्वाच्या असतात। नाहीतर केव्हा केव्हा ह्या गोष्टी आपण जर दैनंदिन जीवनामध्ये किंवा लैंगिक आयुष्यामध्ये जर वापरल्या नाही मित्रांनो, तर डेफिनेटली आपण लैंगिक आयुष्य चांगलं जगू शकत नाही। म्हणून मित्रांनो, ह्या ज्या 5-7 टिप्स तुम्हाला सांगितल्या, खरोखर छोट्या छोट्या टिप्स आहेत पण खरोखर तुम्हाला जास्त आनंद देऊन जातील। म्हणून मित्रांनो, ज्या लोकांना माहीत नसतील ह्या टिप्स, त्या लोकांना तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा, कारण तुम्ही शेअर केल्यानंतर मला अजून प्रोत्साहन भेटतं। धन्यवाद मित्रांनो।